मनसे महाराष्ट्रात चमत्कार घडवणार। महाराष्ट्राच्या विधानसभेच्या 2024च्या निवडणुकीमध्ये 288 जागा लढवण्याची घोषणा मनसेचे प्रमुख माननीय राज ठाकरे यांनी केली। खरं म्हणजे राजकारणाचा एवढा परखड अंदाज राज ठाकरे एवढं कुणालाच येत नाही असं माझं मत आहे। कारण राज ठाकरेंनी जेव्हा शिवसेनेतून बाहेर पडून मनसेची स्थापना केली तेव्हा महाराष्ट्रामधल्या लोकांनी त्यांचे 13 आमदार निवडून दिले, कित्येक नगरसेवक निवडून दिले, महापालिकेचे सदस्य निवडून दिले आणि नाशिकसारख्या ठिकाणी तर त्यांचा महापूर झाला। महाराष्ट्राचा एक विकसित महाराष्ट्र कसा असेल ह्याचं एक विजन डॉक्युमेंट त्यांनी तयार केलं होतं। ते आत्तापर्यंत कुठल्याही राजकीय पक्षाने केलं नाही। 288 निवडणुका लढवण्याची घोषणा जेव्हा मनसेचे प्रमुख राज ठाकरे करतात तेव्हा काही लोक चेष्टेनं हसले जरी असले तर त्याच्या मागची भूमिका जर तुम्ही लक्षात घेतली तर तुमच्या लक्षात येईल की 2 आघाड्यामध्ये जेव्हा निवडणुका होणार आहेत तेव्हा 10-15 आमदारसुद्धा किती महत्त्वाचे ठरतात हे वेगळ्या वेगळ्या राज्यामध्ये आपण पाहिलेलं आहे। आणि 288 निवडणुका लढवताना सगळ्यात मोठी अडचण पहिल्यांदा उद्धव ठाकरेंची होणार आहे, कारण मनसेचे जे मुख्य शक्तिस्रोत आहे ते मुंबई आहे आणि म्हणून शिवसेनेच्या उमेदवाराला मनसेचा धोका आहे। चांगले मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकरसारखे, संदीप देशपांडेसारखे आणखी बरेच लोक असे आहेत महाराष्ट्रामध्ये की जे रात्रंदिवस काम करतात आणि ते लोक मनसेकडून जर उभारले तर ते बऱ्यापैकी काही जण निवडून येतील, काही जण शिवसेनेचे उमेदवार पाडू शकतात आणि मनसेचे जे काही लोक निवडून येतील तर 2024ला इतकी नेक टू नेक लढाई चालणार आहे की 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात आज कुणी असं छातीत ठोकून सांगत नाही की मी 100% बहुमत मिळवणार। अशा काळात मनसेचे राज ठाकरे स्वतंत्र 288 निवडणुका लढवून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये स्वतःचं एक वेगळं अस्तित्व निर्माण करण्याचा मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहेत आणि तो त्यांचा प्रयत्न यशस्वी होईल असं आपलं मन यूट्यूब चॅनलचा अंदाज आहे। तसंही मनसेने सुरुवातीलाच सांगितलं होतं पहिल्यांदा राज ठाकरेंनी की मोदी पंतप्रधान होतील भविष्यात, जेव्हा की मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते। गुजरातचे मुख्यमंत्री असताना मनसेने जेव्हा मोदींचं भविष्यवाणी केली तर त्या काळामध्ये राज ठाकरेंना गुजरात शासनाचे एक म्हणजे पाहुणे असं असा मान देऊन सन्मान देऊन राज ठाकरेंचा दौरा झाला होता गुजरातमध्ये, त्यांना तो दर्जा दिला होता गुजरात सरकारनं। आणि त्या ठिकाणी विकास काय आहे हे पाहण्यासाठी राज ठाकरे गेले होते आणि त्याच्यानंतर 2019च्या निवडणुकीत राज ठाकरेंनी काही भूमिका मोदींच्या चुकल्या, भारतीय जनता पार्टीच्या चुकल्या म्हणून लावरे तो व्हिडिओ हा प्रसिद्ध इव्हेंट केला आणि ठिकठिकाणी त्यांना उघडं पाडायचा प्रयत्न केला। जरा लावा व्हिडिओ, नरेंद्र मोदी काय बोलले तर ऐकू रे। परंतु भारताची गरज, या देशातल्या लोकांची परिस्थिती, विकासाच्या प्रश्नावर पुन्हा 2024ला एकसंघ सरकार ह्या देशाला पाहिजे या भूमिकेतून त्यांनी पुन्हा बिनशर्त पाठिंबा देऊन 2024च्या निवडणुकीमध्ये स्वतः कसलेही कॉम्प्रोमाइज न करता बिनशर्त पाठिंबा देऊन भारतीय जनता पार्टीला मदत केली, काही ठिकाणी सभा घेतल्या आणि त्याचा बऱ्यापैकी फायदाही झाला। आता राज ठाकरे हे महाराष्ट्राला प्रसिद्ध आहेत ते त्यांच्या स्पष्ट वक्तेपणामुळं आणि बाळासाहेबासारखं व्यक्तिमत्व आहे, आवाज बाळासाहेबासारखा आहे, बोलणं बाळासाहेबासारखं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते कधी म्हणत नाहीत की मी असं बोललोच नाही। आत्तापर्यंत त्यांनी कुठल्याही त्यांच्या वक्तव्याचा कधीही मी असं बोललो नाही असा नकार केलेला नाही, इन्कार केलेला नाही आणि त्यांनी थेट सांगितले होय मी असंच बोलतो। बाबासाहेब पुरंदरेला जेव्हा काही लोकांनी त्रास द्यायचा प्रयत्न केला तेव्हा थेट त्यांनी पाठिंबा दिला, खबरदार बाबासाहेबांना हात लावाल। ब्राह्मणाच्या विरोधात काही संघटना जेव्हा विरोधात उभारल्या तेव्हा त्यांनी सांगितलं की कारण नसताना ब्राह्मणांना झोपटण्याचं बंद केलं पाहिजे, ताकी उद्धव ठाकरे त्याच वेळेस असं म्हणाले होते की शेंडी दानव्याचं हिंदुत्व आम्हाला मान्य नाही। परंतु राज ठाकरेंची भूमिका ही नेहमी स्पष्ट राहिली आहे। भोंग्याच्या बाबतीतही त्यांनी सांगितलं होतं की असं कुठंही नाही आहे, मुस्लिम राष्ट्रात पण नाही आहे, भोंगे स्पीकर बंद झाले पाहिजे। हे राज ठाकरेंचा कुठलाही प्रश्न जो आहे तो राज ठाकरेंनी प्रश्न जे मिटवले किंवा ते प्रश्न उपस्थित केले लोकांच्या समोर ते लोकांना आवडणारे असतात। परप्रांतीयाचा मुद्दा जो आहे तो राज ठाकरेंनी ह्याच पद्धतीनं लोकांच्या समोर मांडला आणि ताकदीनं मांडला। टोलचा प्रश्न राज ठाकरेंनी अशाच पद्धतीनं मांडला आणि म्हणून चळवळीचं राजकारण करणारा हा मनसे हा पक्ष आहे। ठिकठिकाणी मनसेची स्पष्ट भूमिका असते, हे करा। मध्ये मनसेबद्दल बऱ्याच गोष्टी खळखट्याक म्हणा
किंवा मनसे स्टाईल हे शब्द लोकांनी तयार केले, पत्रकारांनी त्याच्यामध्ये तयार केले, काही कार्यकर्ते उत्साही असतात त्यांनी ते शब्द केले. परंतु एक वैचारिक बैठक असलेला नेता म्हणून राज ठाकरेकडे महाराष्ट्र पाहतो आणि राज ठाकरेच्या सभांना होणारी गर्दी मतामध्ये परावर्तित केव्हाही होऊ शकते अशी परिस्थिती आज आहे. कारण की आज 288 मतदारसंघात लोकांचा तसं पाहिलं तर राजकारणावरचा विश्वास उडाला आहे, राजकीय लोकांच्यावरचा विश्वास उडाला आहे, बऱ्यापैकी नेत्यांच्यावरचा विश्वास उडाला आहे. आणि मनसेची लहानसहान माणसं जरी उभारली, साधारण माणसंसुद्धा निवडून येऊ शकतात हे आता बऱ्याच ठिकाणी म्हणजे आपण बघितलं आहे. सामान्य कुटुंबातले निलेश लंकेसारखा माणूस नगरला निवडून आला आणि असं महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी झालेलं आहे. म्हणून मनसेने 288 जागा लढवायच्या आणि बहुमत जर कुठल्याही पक्षाला नाही आलं तर मनसे अगदी चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये सरकारला पाठिंबा देऊन महाराष्ट्रात काही गोष्टी घडवू शकेल. मग ते टोलचे विषय असतील, भोंग्याचे विषय असतील, परप्रांतीयाचे विषय असतील. परंतु काही निर्णय मनसेने जे मांडलेले आहेत प्रश्न ते असे व्हावेत असे महाराष्ट्राच्या जनतेला वाटत आहे. आणि म्हणून 288 जागा लढवण्याची घोषणा जेव्हा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली तेव्हा महाराष्ट्रातल्या कित्येक लोकांना जेव्हा आपलं मनचा अहवाल आपण सर्वे केला तेव्हा असं लक्षात आलं की मुंबईमध्ये मनसेची ताकद आहे, नाशिक भागामध्ये मनसेची ताकद आहे, कोकणामध्ये राज ठाकरेंचं बऱ्यापैकी संपर्क आहे आणि मुंबई, कोकण आणि नाशिक भाग याच्यामध्ये मनसे मागं जसे 13, 14, 15 आमदार निवडून आणले तसे मनसे यावेळेस चांगल्या पद्धतीनं मताचं विभाजन झालं तर मनसे स्वतःची एक ठराविक मतपेढी आहे मनसेची. आणि ताकदीनं जर राज ठाकरेंनी चांगल्या निवडणुका लढवल्या या तर 288 जागेवर मनसे स्वतः उभारल्यानंतर बऱ्यापैकी 15, 20, 25चा आकडा मनसे नक्की गाठू शकेल. आणि हा आकडा येणाऱ्या 2024च्या सरकार बनवताना विधानसभेच्या आमदाराचा आकडा हा नक्की मोठा असणार आहे. डॉक्टर जगन्नाथ पाटील आपलं मन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे. आपलं मन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.